नमस्कार मित्रांनो. तर आता आपण सेकंड चॅप्टर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचे रिव्हिजन बघणार आहे. ठीक आहे. तर हे पहिलं तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं आहे. एक अकाउंट आणि एक स्टेटमेंट बनवायचं असतं आपल्याला. हे सेम प्रॉफिट अँड लॉस सारखं आहे. इकडे डेबिटला एक्सपेन्सेस आणि लॉस येतात, इकडे क्रेडिट साईडला इन्कम आणि प्रॉफिट येतं. ठीक आहे. सेम प्रॉफिट अँड लॉस सारखं आहे, फक्त इथं या साईडला एक्सपेंडिचर म्हणतात, डेबिट साईडला इकडे इन्कम म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघणार आहे. पहिलं सॅलरीज येतं इकडं. इथं आउटस्टँडिंग दिलेलं आहे करंट इयरचं, पेड इन प्रिव्हियस इयर. तर हे आपण डिटेल्समध्ये नंतर बघणार आहे. सॅलरीज, त्याच्यानंतर स्टेशनरी दिलेलं आहे. स्टेशनरी एक येतं एक्सपेंडिचरला, मेडिसिन्स, फूड मटेरियल. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग स्टॉक असतो. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक ॲड करायचा असतो, त्याच्यामध्ये परचेस केलेलं ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचा असतो, जो यावर्षी यूज केलेला नाही आहे, जो पुढच्या वर्षी यूज होतो. पुढं वेजेस येतं, रेंट पेड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, टेलिफोन एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं अजून महत्त्वाचं सबस्क्रिप्शन ऑफ न्यूजपेपर दिलेला, ऑफिस एक्सपेन्सेस, सनरी एक्सपेन्सेस, ऑनरियन, डेप्रिसिएशन येतं, महत्त्वाचं आहे, प्रत्येक याच्यात येतं. कन्व्हेन्स दिलेलं आहे, मेडिकल एक्सपेन्सेस, हे सर्व नवीन आहे. ठीक आहे. हे मेन तुम्हाला सांगतो फक्त मी, हे बाकीचं महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला जर लर्न करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण इन्कम साईड बघणार आहे. इन्कम साईडला काय काय येतं ते. इन्कम साईडला इकडं सबस्क्रिप्शन येतं बघा, बऱ्याचदा इन्कम आहे. ॲडमिशन फीज, डोनेशन, एंट्रन्स फीज, इन्कम एंटरटेनमेंट, लाईफ मेंबरशिप फीज, रेंट रिसिव्ह. ठीक आहे. हे इथपर्यंत तरी सर्व महत्त्वाचं आहे. हे येतं इन्कम साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट बघू आपण. इथं बॅलन्स शीट आहे बघा, ही खाली सेम आपली जशी बॅलन्स शीट होती फायनल अकाउंटची, तशी बॅलन्स शीट आहे. लॅबिलिटीला नेहमीसारखं कॅपिटल फंड, हे फंड नवीन येतात. ठीक आहे. बिल्डिंग फंड, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, चॅरिटी फंड, बाकी सेम. क्रेडिटर्स, लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, हे तर रेग्युलर आपलं मागच्यासारखं. इकडं असेटमध्ये लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, लायब्ररी, बुक्स, व्हेकल, इन्व्हेस्टमेंट, हे जसं मागच्या वेळेस होतं हे सर्व तसे असेट्स येतात. आता याच्यामध्ये हे झालं पोस्टिंगचं. हे सर्व मी तुम्हाला दिलेलं आहे, याच्यामध्ये पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याच्यातून स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण याचा स्टडी करू शकता. ठीक आहे. आता आपण ॲडजस्टमेंट बघणार आहेत. ॲडजस्टमेंट महत्त्वाचे सांगतो अगोदर तुम्हाला. आउटस्टँडिंगला दुसरा शब्द येतो ड्यू, अनपेड, पेएबल. ठीक आहे. हे शब्द सर्व आउटस्टँडिंगचे सिमिलर आहेत. आउटस्टँडिंग असेल तर ॲड करतो आपण, आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटीला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिपेडचे शब्द आहेत दुसरे. प्रिपेडला ॲडव्हान्स. ठीक आहे. ॲडव्हान्स, त्याच्यानंतर डिपॉझिट. ठीक आहे. याचा सर्वांचा अर्थ एकच होतो, प्रीपेड. ठीक आहे. प्रीपेड आपण लेस करतो आणि दुसरा इफेक्ट येतो त्याचा असेट साईडला. पुढं ॲक्रूड, आउटस्टँडिंग, ठीक आहे, किंवा ड्यू, हे सर्व शब्द त्याचेच आहेत आउटस्टँडिंगचे. इन्कम आउटस्टँडिंग नेहमी ॲड करतो आणि इन्कम आउटस्टँडिंग असेल तर असेटला येतो. इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स काय करतो आपण, लेस करतो आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी. त्याच्यानंतर पुढं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल तर लेस करतो, लेस करून इकडं लॅबिलिटी साईडला. पुढं सबस्क्रिप्शन, हे एवढं 4-5 ॲडजस्टमेंट इथपर्यंत महत्त्वाचे आहे. डेप्रिसिएशनची एक महत्त्वाची आहे, हे लेस करतो पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट येतो डेबिट साईडला. कॅपिटलायझेशन पण महत्त्वाची आहे, लेस करायचं असतं जे ॲसेट कॅपिटलाइज झाली त्याच्यातून, आणि दुसरा इफेक्ट इकडं ॲड करायचं असतं कॅपिटल फंडमध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे, पुढं क्रिएशन स्पेशल फंड, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आणि दुसरा इफेक्ट येतो इकडं असेट साईड. ठीक आहे. खाली या हिडन ॲडजस्टमेंट आहेत ज्या आपण मागं याच्यामध्ये बघितल्या, फायनल अकाउंटच्या याच्यामध्ये बघितल्या त्याच आहेत. ठीक आहे. तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या,
जेणेकरून तुम्हाला स्टडी करायला सोपं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता प्रॉब्लेम्स बघणार आहे डायरेक्ट. तर प्रॉब्लेम्स बघू. प्रॉब्लेम्स जे आपण टेक्स्टबुकमधून बघतोय. ठीक आहे. इथून पुढे आपण बघू. पोस्टिंग तर तुम्हाला आता समजून सांगितल्याप्रमाणे इकडचं रिसिप्ट ब्रॉडडाऊनचा बॅलन्स घ्यायचा नसतो. हे इकडे सर्व इन्कम असतं. सबस्क्रिप्शन इन्कम, डोनेशन इन्कम, एंट्रन्स फीज इन्कम, हे सर्व इन्कम आहे. हे लिहायचं कसं तुम्हाला सांगतो. हे आता हे जे इन्कम लिहिलेलं आहे, हे 1 2 3 4 हे सर्व इकडे इन्कम साईडला पोस्ट करायचं. ठीक आहे. आता इथं मार्किंगचं तर तुम्हाला माहितीच असेल. हे इथं काय रेंट आहे, म्हणजे रेंटला मार्किंग येणार. पुढं काय आहे सबस्क्रिप्शन, हे सबस्क्रिप्शनला मार्किंग येतं. पुढं काय आहे अजून आउटस्टँडिंग करंट इयर, फर्निचर, एंट्रन्स फीजला एक मार्किंग येणार, फर्निचरला मार्किंग येणार. त्याच्यानंतर कॅपिटल फंडचं तर सेपरेट लिहितो आपण. ठीक आहे. आता ज्याला मार्किंग येते इनरला, आता इथे सबस्क्रिप्शनला मार्किंग होती म्हणून आपण इनरला लिहिलं. ठीक आहे. हे सर्व इन्कम आहेत, हे आपण सर्व इकडं लिहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे एक्सपेंडिचर, हे सर्व पेमेंट इकडे एक्सपेंडिचर असतात. हे एक्सपेंडिचर आहे, हे एक्सपेंडिचर आहे, कमिशन एक्सपेंडिचर आहे, रेंट एक्सपेंडिचर आहे, फर्निचर असेट आहे, आणि हे कॅरेट डाऊनचा बॅलन्स कॅश इन हँड असतो. तर तो इकडं कॅश इन हँडला लिहायचा. हे इकडे लिहिले बघा. सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कमिशन, रेंट, हे सर्व एक्सपेंडिचर इकडे एक्सपेंडिचरला लिहिले. ज्याला मार्किंग येते इनरला, ज्याला मार्किंग नाही ते डायरेक्ट आउटरला. ठीक आहे. आउटस्टँडिंग तर तुम्हाला माहिती आहे. पहिला इफेक्ट काय करतो आपण, ॲड करतो, आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स 1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसीव्ह इन ॲडव्हान्स. आता हे काय आहे, ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे. ॲडव्हान्स काय करतो, नेहमी आपण लेस करतो. हे 1000 लेस होणार आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 500, म्हणजे करंट इयरचं ॲड करतो. ॲड करून दुसरा इफेक्ट येणार असेट साईडला. डेप्रिशिएट तर तुम्हाला माहितीच आहे. 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज झाले की काय करतो आपण, लेस करतो. हे कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट तुम्हाला येणार म्हणजे येणार. एंट्रन्स फीज 4000 होतं, 50% कॅपिटलाइज झाली म्हणजे 2000 कॅपिटलाइज झाले. आउटरला राहिले 2000. हे कॅपिटलाइज झाला. एक इफेक्ट लेस होतो आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड होते. तर कॅपिटल फंडमध्ये ॲड केले बघा त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड नंतर कॅपिटल फंड दिलेला आहे 3000. तो कॅपिटल फंड आहे तसं इथं उतरवायचा असतो 3000 रुपीज. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम. आता पुढच्या प्रॉब्लेमपासून मेन सांगतो तुम्हाला फक्त. ठीक आहे. हे कॅश इंट्रोड्यूस आहे. हे कॅपिटल फंड म्हणतात. त्याला काय म्हणतात, कॅपिटल फंड. ब्रॉड डाऊन असेल तर घ्यायचं नाही. कॅपिटल फंड, कॅश इंट्रोड्यूस म्हणजे कॅपिटल फंड असतो, तो येतो लॅबिलिटीला. हे बाकी सर्व इन्कम आहे. विजिट फीज इन्कम, रिसिप्ट डिस्पेन्सरी इन्कम, इकडं फर्निचर असेट आहे, इक्विपमेंट असेट आहे. ठीक आहे. बाकी सर्व काय आहे, एक्सपेंडिचर आहे. ड्रॉइंग जे असतात ते कॅपिटलमधून लेस करायचे असतात, आणि कॅरेट डाऊनचा बॅलन्स असेटला लिहायचा, कॅश इन हँड. पुढं ॲडजस्टमेंट दिल्यात. रिसिप्ट इन ॲरियर्स, विजिट फीज 2000. रिसिप्ट इन ॲरियर्स म्हणजे हे काय आहे, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग काय करतो, आउटस्टँडिंग आपण ॲड. विजिट फीज आउटस्टँडिंग 2000 ॲड केलं इथं, आणि डिस्पेन्सरी फीज आहे 500, हे पण ॲड केलं. इकडं ॲड झाले की दुसरा इफेक्ट येतो असेटला, लेस झाले की दुसरा इफेक्ट येतो लॅबिलिटीला. इकडं ॲड झाले की याचा इफेक्ट येतो लॅबिलिटी, मायनस झाले की इफेक्ट येतो असेटला या साईडला, जर हे असं प्लस मायनस झालं तर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग काय करतो, ॲड, आणि दुसरा इफेक्ट येणार लॅबिलिटीला. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1000. आता इथे स्टॉक दिला आहे त्यांनी, पण हा ओपनिंग आहे का क्लोजिंग आहे काहीही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. ज्यावेळेस काहीच दिलेलं नसतं त्यावेळेस असं समजायचं की हा काय आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण लेस करतो, आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ओके. डेप्रिसिएशनचं तर तुम्हाला माहिती आहे, मायनस करायचं, आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिट साईडला. ओके. पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. जर काय डाऊट असेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. पुढं प्रॉब्लेम आहे रिसिप्ट अँड पेमेंट. आता इथं 3 सबस्क्रिप्शन दिलेले. ठीक आहे. 16, 17, 17, 18 आणि 18, 19. याच्यातलं करंट इयरचं आपल्याला घ्यायचं आहे इन्कमला.
आपलं इथं एंडिंग दिलेलं आहे 18-19, मग हे आपलं 2018-19 झालं करंट अकाउंटिंग इयर. हे येणार आपलं इन्कमला, आणि हे मागचं 2 वर्षाचं आहे, हे घ्यायचं नाही. जर पुढच्या वर्षीचं असेल तर लॅबिलिटीला येतं, पण पुढच्या वर्षीचं काही दिलेलं नाही. बाकी हे ब्रॉडडाऊनचा बॅलन्स आपण नाही घेत, सोडून द्यायचा. हा ब्रॉडडाऊनचा बॅलन्स एंट्रन्स फीज इन्कम आहे, लाईफ मेंबरशिप फीज इन्कम, टुर्नामेंट रिसिप्ट इन्कम, बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड केले त्याच्यामुळे हे घ्यायचं नाही. सॅलरीज एक्सपेंडिचर, हे सर्व एक्सपेंडिचर आहेत, ठीक आहे. टुर्नामेंट एक्सपेन्सेस वगैरे हे कॅश इन अँड कॅश ॲट बँक काय करायचं, असेटला घ्यायचं असतं. ओके, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल असेट आहे. त्याच्यानंतर पुढं आपण ॲडजस्टमेंट बघणार याच्या 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशनची 50% अमाऊंट बिल्डिंग फंडसाठी वापरली. डोनेशनमधून लेस करायचं. डोनेशन होते बघा आपल्या 15,000, त्याच्यातून 50% लेस करायचे, आउटरला 7,500, आणि हे लेस झालेली जी अमाऊंट आहे ती इकडं बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायची. तर बिल्डिंग फंड होतं आपलं 47,000. आता हे डोनेशन 50% बिल्डिंग फंडसाठी भेटले, मग याची टोटल याच्यामध्ये ॲड होणार ते. त्याच्यानंतर पुढं दुसरी ॲडजस्टमेंट आहे 70% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज झाले की आपण काय करतो, पहिला इफेक्ट लेस करतो आणि दुसरा इफेक्ट ॲड करतो कॅपिटल फंडमध्ये, ठीक आहे. आता इथं लेस करणार, एंट्रन्स फीजमधून लेस करायचं. 70% 1,190, आउटरला राहिले 510, आणि दुसरा इफेक्ट येणार हे ॲड होतं कॅपिटल फंडमध्ये. इथं कॅपिटल फंड दिले बघा, त्या कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं असतं त्याला. ॲड 70% एंट्रन्स फीज, ठीक आहे. ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला जवळपास प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येईल. पुढे सबस्क्रिप्शन 500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1,000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन ॲरियर्स. स्टील इन ॲरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग आहे. काय आउटस्टँडिंग. ₹500 फॉर द इयर 16-17, ठीक आहे. आता 16-17चे ते आउटस्टँडिंग आहेत ₹500, ठीक आहे, सबस्क्रिप्शन. आणि पुढं काय दिलेलं आहे, ₹1,000 17-18 आर स्टील इन ॲरियर्स. आता हे मागच्या वर्षीचं सर्व आउटस्टँडिंग आहे, तर ते काय आपल्याला घ्यायचं नाही आहे. मागच्या वर्षीचं आपण घेत नाही, सोडून द्यायचं. त्याचा एक इफेक्ट आला तर इकडं असेट साईडला येतो. इथं असेट साईडला आहे बघा 500 आणि 1,000, त्याचा इफेक्ट असेटला येतो. मागच्या वर्षीचं जर आउटस्टँडिंग असेल तर करंट इयरला काही इफेक्ट येत नाही. पुढं इथं हे बिल्डिंग दिलेले आहेत, असेट लॅबिलिटी येते, तर तुम्ही लिहू शकता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग. हे आउटस्टँडिंग नेहमी आपण ॲड करतो, आणि दुसरा इफेक्ट येतो याचा. इकडं ॲड झालं, तुम्हाला सांगितलं मग असेटला लेस झालं लॅबिलिटी. इकडे ॲड झालं की लॅबिलिटी मायनस झालं की असेट. आता इकडे ॲड झालं म्हणलं असेटला येणार दुसरा इफेक्ट 8,000 सबस्क्रिप्शन. इथं 8,000 सबस्क्रिप्शन दिले बघा. ओके, त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट होती क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 8,000 ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड 12.5%. डेप्रिसिएशन तर तुम्हाला काढता येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 10th प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये 2 टेबल दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे. आता हे कसं सॉल्व करायचं सांगतो. कॅपिटल फंड दिलेलं आहे, हे तर लॅबिलिटीला येणार. एंट्रन्स फीज दिलेली आहे 20,000, ही काय ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आहे करंट इयरची, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे कॅश इन हँड घेत नाही आपण, कॅश ॲट बँक घेत नाही. हे असेट आहे, असेट फर्निचर असेट, ट्युशन फीज, रिसिवेबल. हे रिसिवेबल फक्त लिहू नका, ठीक आहे, कारण हे मागच्या वर्षीचं आहे आउटस्टँडिंग, ठीक आहे. पुढं बॅलन्स ब्रॉडडाऊन नाही घेत आपण. ट्युशन फीज दिलेली आहे बघा त्यांनी. इथं ट्युशन फीज रिसिवेबल होतं 10,000, इथं भेटले किती आपल्याला 8,000. 10,000 मधले 8,000 भेटले, 2,000 बॅलन्स आहेत. तर ते बॅलन्स जे आहेत ते असेटला दिसणार आपल्या इथं. असेटला दिसतात बघा. ट्युशन फीज 2,000 आहे का. तर जेवढं आउटस्टँडिंग होतं त्याच्यातून भेटले किती ते लेस करायचं असतं, आणि राहिलेलं असेट साईडला. पुढं 18-9चं येतं इन्कमला येतं. बाकी इकडं बुकचं परचेस दिलेलं आहे त्यांनी, ते डेप्रिसिएशन इफेक्ट असतो. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड झाले की असेट इन्कम.
सॅलरी टीचर आउटस्टँडिंग आहे, पण ॲड झालं की लॅबिलिटी इकडे सॅलरीमध्ये ॲड होतं बघा ॲड, आणि दुसरा इफेक्ट येतो त्याचा लॅबिलिटीला. रेंट पेड इन ॲडव्हान्स इज ₹3000. ॲडव्हान्स काय करतो आपण, लेस करतो, रेंटमधून लेस होणार आहे. इथं रेंट आहे बघा, लेस प्रीपेड 3000, इकडं मायनस झालं की असेटला येतं. इथं असेटला पण दाखवतो तुम्हाला, असेटला असतं बघा प्रीपेड रेंट, ठीक आहे, ₹3000. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. काय करतो, डेप्रिसिएशन लेस करतो आपण, आणि दुसरा इफेक्ट डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला, बस. त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे, पुढचा प्रॉब्लेम आहे बघा, याच्यात पण डबल टेबल आहेत पुन्हा. कॅपिटल फंड लॅबिलिटीला सबस्क्रिप्शन रिसीव्ह इन ॲडव्हान्स 3000, हे करंट इयरचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2000, ठीक आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथं पे केलेत बघा, हे 2000 रुपये, हे 2000ला हे 2000 मायनस झाले, कट झाले, ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालतं. पुढे दिलेलं आहे त्यांनी इकडं फर्निचर असेट आहे, बुक्स असेट आहे, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. हे स्टॉक जो आहे तो आपला ओपनिंग स्टॉक झाला, आता मागच्या वर्षीचा क्लोजिंग, या वर्षीचा ओपनिंग. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज असेट, हे तर दोन काय आपण घेत नाही कारण तो मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे हा ब्रॉड डाऊनचा पण नाही घ्यायचा, सोडून द्यायचा. हे इन्कम आहेत सर्व, सेल ऑफ हायर वगैरे हे काय सर्व इन्कम आहेत. इकडे एक्सपेंडिचर आहे, सॅलरी, पोस्टेज स्टॅम्प, ठीक आहे. आता हे पोस्टेज स्टॅम्प आहे 1500 रुपये. आता इथं ओपनिंग स्टॉक आहे 500 रुपये. 500 रुपयेमध्ये हे ॲड करायचा, हा ओपनिंग स्टॉक याच्यामध्ये ॲड करायचा असतो, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट फर्निचर दिलेलं आहे त्यांनी, हे सर्व पोस्टिंग आहे. आपण ॲडजस्टमेंट बघू महत्त्वाची. होल लाईफ शुड बी कॅपिटलाइज लायब्ररी, हां ही महत्त्वाची आहे बघा ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएशन तुम्हाला येईल, हे येईल. फीज हे कॅपिटलाइज झाल्यावर काय करतो आपण, लेस आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो, ओके. हे लायब्ररीचं सांगतो तुम्हाला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आहे, ही कशी कॅल्क्युलेट करायची. याचा फॉर्म्युला आहे टोटल सबस्क्रिप्शन मायनस टोटल सबस्क्रिप्शन मायनस सबस्क्रिप्शन रिसिव्ड, ठीक आहे. आता टोटल सबस्क्रिप्शन काढायचं, किती मेंबर्स आहेत, 2000 इंटू किती रुपये देणार आहे प्रत्येकजण, 100, लेस सबस्क्रिप्शन रिसीव्ह, किती सबस्क्रिप्शन रिसीव्ह झाले आपल्याला, कुठे आहे सबस्क्रिप्शन, 1,80,000, 1,80,000 मायनस करायचं, 1 2 3 4 5, 2 लाख मायनस 180, आपलं आउटस्टँडिंग आलं 20,000 आउटस्टँडिंग. ॲड करायचं आणि दुसरा इफेक्ट येणार असेच साईडला, ओके. बाकीचं ते व्हॅल्यू ऑफ अनयूज म्हणजे हे वापरलेलं नाही आहे, तर हे पोस्टेजमधनं लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला, ओके. आय होप तुम्हाला समजत असेल. जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लुडिंग 8,000 16 17, म्हणजे मागच्या वर्षीचं 8,000 इन्क्ल्यूड आहेत, तर हे काय करणार तुम्ही, त्याच्यातून लेस करणार. सेल ऑफ मशिनरी, बुक व्हॅल्यू होती 25,000, विकली 20,000, मग 5,000 काय आहे आपला, 5,000 रुपये लॉस आहे. लॉस कुठे लिहितो आपण, एक्सपेंडिचरला, एक्सपेंडिचर डेबिट साईडला, ओके. आणि हे जे 25,000 आहेत हे फर्निचरमधून लेस करायचे, कारण ते सोल्ड आउट केलेत आपण, ओके. तर तुम्हाला दाखवतो वर्किंग कसं आहे त्याचं. ते बघा इथं फर्निचर आहे, कुठे गेलो फर्निचर, फर्निचरमधून त्यांनी डायरेक्टली लेस केलेले, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं वरती पण ते लॉस दाखवतं, इथं लॉस दिले बघा, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी, ठीक आहे. 5,000 लॉस झाला आपल्याला. त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं, ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं. पुढचं तुम्ही जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.